रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजन कसे करावे, सुगड किती घ्याव्यात, यासोबतच विडे कसे पूजावेत, विडे पूजत असताना कोणते साहित्य वापरावे, ववसा कसा भरायचा, सुगड पूजन करत असताना आपण कोणती महत्त्वाची गोष्ट सुगडामध्ये टाकायला हवी, यासोबतच सुगड पूजन झाल्यानंतर या सुगडांचं काय करायचं, अशी सविस्तर माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका उरणार नाही। त्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा मंगळवार 14 जानेवारी 2025 या दिवशी मकर संक्रांत हा सण साजरा केला जाईल। या दिवशी सुगड पूजन केलं जातं। काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजले जातात, तर काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजले जातात। आमच्या इकडे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजले जातात। भोगीच्या दिवशी तुम्ही खरेदी करून सुगड आणायच्या आहेत आणि मकर संक्रांतीला आपल्याला ही जी काही सुगडं आहेत तर ती पूजायची आहेत। सुगड पूजत असताना त्यामध्ये आपल्या शेतामध्ये जे काही भाजीपाला आलेला आहे तर तो या सुगडामध्ये भरला जातो आणि एकमेकांना वाण म्हणून दिला जातो। म्हणजे आपल्याकडे जे आहे तर ते इतरांना द्यावं, असं आपण एकमेकांसोबत ते शेअर करायचं असतं, असा या सणाचा छोटासा अर्थ आहे। देवाणघेवाण करायची आहे। ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची, रांगोळीने स्वस्तिक काढून घ्या। स्वस्तिकवरती हळदी कुंकू फूल व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, नमस्कार करून भूमिपूजन करायचं आहे। त्यावरती पाट किंवा चौरंग टाकायचा आहे आणि त्यावरती आपण लाल वस्त्र अंतरायचं आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारची सुगड किंवा याला आमच्याकडे संक्रांती असं म्हटलं जातात। म्हणजे या संपूर्ण 5 संक्रांतीचा एक खण असा हा खण आपण भोगीच्या दिवशी विकत आणायचा आहे। विकत घेत असताना तो तुटलेला नसेल किंवा तो भंगलेला नसेल, कुठे छोटेसे तुकडे निघालेले नसेल, तो खण म्हणजे ती संक्रांत खाली ठेवल्यानंतर ती व्यवस्थित बसते का, कलंडते का, अशी पाहून आपल्याला जी संक्रांत आहे तर ती विकत आणायची आहे। तुटलेली किंवा कलंडणारी अशी आपल्याला संक्रांत विकत घेऊन यायची नाही। यानंतर आपल्याला जो भाजीपाला लागणार आहे त्यामध्ये बघा वाटाण्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, गाजर, ऊस, बोरे, पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा आणि हरभऱ्याची घाटे घेतले जातात। म्हणजे यापैकी तुम्हाला जर काही एखादं साहित्य कमी लागलं, कमी उपलब्ध झालं तरी देखील तुम्ही घेऊ शकता। हे संपूर्णच हवं असं काही नाही। तरी इथे मी फुले घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आणि गुलाल देखील लागणार आहे। तिळगुळ लागणार आहेत, म्हणजे साखरेचा जे हलवा असतो तिळगुळ असतं ते देखील घ्यायचं आहे। तुमच्याकडे तुम्ही जर तिळगुळाचे लाडू किंवा बर्फी केली असेल ती देखील घ्या। त्यानंतर तीळ आणि गुळ देखील आपण घ्यायचं आहे। गणपतीची मूर्ती घेतलेली आहे, दिवा घेतलेले आहेत, अक्षदा, निरांजन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो। याशिवाय इथे मी गुळपोळी केलेली आहे, तुम्ही गुळपोळीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता। शक्यतो मकर संक्रांतीला आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। यानंतर विडे पूजण्यासाठी काय साहित्य लागते पाहूया। तर विडे पूजण्यासाठी इथे माझा 5चा विडा आहे, त्यासाठी प्रत्येकी 2-2 म्हणजे 10 पानं मी खाऊची घेतलेली आहेत। सुपारी 5 घेतलेले आहेत, खोबऱ्याचे तुकडे 5, वेलची 5, त्यानंतर लवंग 5, खारका 5 आणि जे हळकुंड आहे ते देखील 5 घेतलेलं आहे। असं आपल्याला विड्याचं साहित्य घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपण जी सुगड विकत आणलेली आहे, ज्या संक्रांतीचा खण आपण विकत आणलेला आहे तो आपण स्वच्छ करून घेऊया। कारण की पहिल्यांदा बघा त्यामध्ये खूप सारा धुळा असतो, तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने पाण्याने धुवून स्वच्छ करून घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतला तरी देखील चालेल। प्रत्येक वर्षी आपल्याला हा जो खण आहे तर तो विकत नवीन घ्यायचा असतो। नवा कोरा खण हा जो आहे तर तो पूजला जातो। सुवासिनी महिलांसाठी हा मकर संक्रांतीचा सण अत्यंत खास असतो। त्यासाठी सुगड पूजन करत असताना आपण ज्या सुगड घेणार आहात तर त्या कुठे भंगलेल्या नाहीत का, व्यवस्थित त्या जमिनीवरती बसतायत का, हे पाहून तुम्ही सुगड घ्यायचे आहेत। सर्व सुगड स्वच्छ करून झालेले आहेत। एक छोटी सुगड जी या खणासोबतच आपल्याला विकत मिळते। जेव्हा तुम्ही हा खण खरेदी करून आणाल तर त्यावेळेस ही छोटी सुगड देखील आपल्याला मिळते, तर तिला तुळशीची सुगड असं म्हटलं जातं। यानंतर जी ही सुगड आहे तर ती रथसप्तमीला आपल्याला दूध उतू घालवण्यासाठी लागते। त्यानंतर आपण सगळ्या सुगडांवरती हळदी कुंकवाची 5 बोटे आपण खालून वरती लावून घेतलेली आहेत। तर यानंतर आपण सर्वात आधी दिवा लावून घेणार आहोत। तर थोड्याशा अक्षदांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे, त्यावरती आपण निरांजन ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो निरांजन आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण हळदी कुंकू निरांजनाला लावून घ्यायचं। त्यानंतर अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचे, अशी दिव्याची पूजा करायची। कोणतीही पूजा करताना दिव्याची पूजा सर्वात आधी करून घ्यायची आहे। तर त्यानंतर आपण गणेश
गणेश पूजन करून घेऊया। गणेश पूजन करण्यासाठी तांदळाची रास घातलेली आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती गणेश मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना अगोदरच मी अभिषेक केलेला होता, त्यासाठी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही। किंवा तुम्ही देवघरामध्येच देवी देवतांची पूजा करू शकता, म्हणजे गणपतीची इतर देवांची आपली रोजची देवपूजा आहे तर ती करून घ्यायची। त्यानंतर देवघरामध्ये शेजारी छोटासा पाट किंवा एखाद्या ताटामध्ये देखील तुम्ही ही जी सुगड आहे त्या संक्रांती आहे तर त्या पूजू शकतात। अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे देवघरामध्ये आपण दिवा गणपतीची पूजा केलेलीच असते। त्यानंतर खाली छोटासा पाट ठेवून त्यावरती तुम्ही जी सुगड आहे तर ती भरू शकता। गणपती बाप्पांना हळदी कुंकू, कापसाचं वस्त्र, लाल फूल, त्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। अशी गणेश पूजा आपण करून घ्यायची आहे। त्यानंतर आपली जी काही सुगड पूजा आहे तर त्याला सुरुवात करून घेऊया। तरी बघा इथे 5 सुगड मी पूजणार आहे, तर त्यासाठी 5 तांदळाच्या राशी घातलेल्या आहेत, त्यावरतीच आपल्याला सुगड ठेवायचं आहे। काही ठिकाणी 5 खण पूजले जातात, काही ठिकाणी मोठे 5 खण आणि बारके तुळशीचे म्हणून 5 खण पूजले जातात। काही ठिकाणी लाल सुगड तर काही ठिकाणी काळी सुगड पूजली जाते, तर काही ठिकाणी मोठ्या लाल सुगडीवरती काळी सुगड ठेवून त्या अशा प्रकारे देखील सुगड पूजली जाते। प्रत्येक भागामध्ये पद्धत ही थोडीफारशी वेगळी असते, परंतु त्याच्या मागचा अर्थ एकच आहे की आपल्या घरामध्ये बघा जे काही भाजीपाला असेल तर तो यामध्ये भरला जातो, तो एकमेकांना वाण म्हणून दिला जातो, असा थोडाफार त्यामध्ये अर्थ आहे। सर्व गोष्टी शक्यतो एकसारख्याच असतात, पद्धत थोडीफारशी वेगळी असते। तर इथे आपण 5 सुगडी ठेवलेल्या आहेत। सर्वात प्रथम त्यामध्ये तुम्हाला तिळच टाकायचे आहेत, त्यानंतर अक्षता टाकायच्या आहेत। तीळ टाकल्यामुळे हा सण आहे तर हा सण आहे तो भगवान सूर्यनारायणांना समर्पित असतो, तर त्यासाठी सर्वात आधी तीळ आपण यावरती टाकायचे आहे, कारण की या दिवशी तिळाच्या दानाला देखील अत्यंत महत्त्व असतं। त्यानंतर अक्षता टाकायच्या, म्हणजे आपल्याकडून एखादी वस्तू जर कमी पडली तर ती भरून काढण्याची शक्ती जी अक्षतामध्ये असते, म्हणून अक्षता टाकायच्या। यानंतर यामध्ये तुम्ही जो काही भाजीपाला घेतलेला आहे तर तो घालायचा। यामध्ये घेवड्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, ऊस, वाटाण्याच्या शेंगा, हरभऱ्याचे घाटे, त्यानंतर आपण गव्हाच्या लोंब्या किंवा ज्वारीचं कणीस देखील घालू शकतो। तर प्रत्येकी साहित्य किती घालावं, तर प्रत्येकी साहित्य तुम्ही 2-2 घालू शकता, 3-3 घालू शकता, जशी तुमची सुगड आहे म्हणजे सुगडीचा आकार आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये कमी अधिक साहित्य घालू शकता। सुगड मोठी असेल तर भरपूर घाला, सुगड कमी असेल तर तुम्ही एक लहान असेल तर एक साहित्य घातलं तरी सुद्धा चालेल। यामध्ये एवढंच साहित्य घालावं किंवा एकच घालावं किंवा 5-5 घालावं असा काहीही नियम नाही। तुमच्याकडे जेवढं अवेलेबल आहे त्यातलं थोडं साहित्य तुम्ही एक यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर बोरं देखील यामध्ये घातली जातात, तर बोरामध्ये तुम्ही जे लहान बोर असतं तर ते देखील घालू शकता किंवा असं रायबोर मिळालं तर ते देखील घालू शकता। जे काही उपलब्ध आहे तर ते यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर साखरेचा हलवा, त्याला आपण तिळगुळ असं म्हणतो, तर ते देखील प्रत्येकी सुगडामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एक फूल व्हायचं आहे। तर अशी आपण सुगडांची जी पूजा आहे तर ती पूजा करून घ्यायची आहे, मांडणी करून घ्यायची आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ अंघोळ करायची आहे। अंघोळ करत असताना त्यामध्ये तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करा, कारण की या दिवशी स्नानाला दानाला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता। यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे। सर्वात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। हा जो सण आहे तर तो सूर्यदेवाला समर्पित आहे, त्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये हळदी कुंकू, गूळ आणि तीळ घालून त्या पाण्याने तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता। एक छोटी सुगड घेतलेली आहे, नेहमीप्रमाणे तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण ही सुगड ठेवलेली आहे। छोट्या सुगडीमध्ये देखील अगोदर आपण जे साहित्य पाहिलं ते सर्व साहित्य आपण टाकून घेऊन ही तुळशीची सुगड म्हणून आपण ही सुगड पूजलेली आहे। तर इथे आपण सुगड पूजन करून घेतलेलं आहे। यानंतर आपण विडे पूजून घेऊया। तर इथे माझा 5चा विडा आहे, तर बघा विडे पूजताना 5चा विडा किंवा 25चा विडा या दोनपैकी विडे असतात। तर आपण जेव्हा लग्न करून पहिल्यांदा सासरी येतो तेव्हा आपली पहिली मकर संक्रांत असते। पहिली मकर संक्रांत करत असताना आपण जो विडा घेतलेला असतो तर तोच विडा आपल्याला कायमस्वरूपी पूजायचा असतो। म्हणजे तुम्ही जर पहिल्यांदा जर 5चा विडा घेतला असेल तर तुम्हाला 5चा विडा कायम पूजावा लागेल, तुम्ही 25चा घेतला असेल तर 25चा विडा कायम पूजावा लागेल। तर या दोन्हीमध्ये फरक काय, तर 5चा विडा म्हणल्यानंतर प्रत्येक साहित्य एक आणि एक घेतलं जातं आणि 25चा विडा म्हणजे प्रत्येक साहित्य 5-5 एकूण 25 अशा प्रकारे वापरलं जातं। तर इथे मी 5 ठिकाणी जोडविड्याची पाने ठेवलेली आहे, त्यावरती अक्षता घातलेल्या आहेत, त्यावरती आपण विड्याचं साहित्य ठेवलेलं आहे। खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, त्यानंतर यामध्ये वेलची आणि लवंग देखील ठेवली जाते। तर हे साहित्य आपण विड्यामध्ये ठेवायचं आहे।
तर प्रत्येक घरामध्ये जेवढ्या सुवासनी आहे तर घरामध्ये 2 सुवासनी असेल तर प्रत्येकीने वेगळा खण पुजायचा असतो. म्हणजे एकीचा एक खण म्हणजे एकीची 5 सुगड आणि तिचे विडे जे असतील तर ते तिने पुजायचे. दुसरी महिला असेल तर तिने देखील तिचा एक खण म्हणजे 5 सुगडी आणि त्यासोबतच जे काही तिचे विडे असतील तर त्यांनी ते विडे पुजायचे आहेत. दोघीचे एकत्र वगैरे खण किंवा जे विडे आहे तर ते पुजले जात नाही. प्रत्येकीने आपापले जे विडे आहे जो खण आहे तर तो सेपरेट पुजायचा आहे. प्रत्येकीने आपलं सुगड पूजन वेगवेगळं करायचं आहे. यामध्ये तीळ अक्षता देखील तुम्हाला वाहायचे आहेत या विड्यावरती. त्यानंतर आपण एक एक फूल व्हायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. अशा प्रकारे विडे तुम्ही पूजू शकता. तर घरामध्ये सकाळीच तुम्ही सुगड पूजन करू शकता. बऱ्याच महिला मंदिरामध्ये जाऊन तिथेच विडे पुजतात आणि तिथेच एकमेकींना वाण देतात. तसं केलं तरी देखील चालेल. यानंतर जी छोटी पंती मिळते या सुगडांसोबतच तर ती छोटी पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तीळ आणि गुलाल घालून घ्यायचं आहे. तर ही जी पंती आहे तर ती आपल्याला ववसायला जात असताना एक सुगड आणि ही पंती घेऊन जायचं असतं आणि यातील जे साहित्य आहे गुलाल आणि तीळ याने आपण एकमेकींना ववसायचं असतं. तर ही पंती देखील आपण छोट्याशा अक्षदांच्या आसनावरती ठेवलेली आहे. तर इथे आपली पूजा संपन्न झालेली आहे. यानंतर नैवेद्य दाखवून घेऊया. नैवेद्यामध्ये या दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यासोबतच तिळगुळाचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. गुळपोळीचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्ही जो काही नैवेद्य केलेला आहे तर तो सुगडांना दाखवायचा आहे. त्यानंतर आपण नंतर आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आहे, धूप देखील ओवाळून घ्यायचे आहे. अखंड सौभाग्यासाठी आणि आपल्या वैवाहिक जीवनामधील अडचणी दूर करण्यासाठी आपलं जे वैवाहिक जीवन आहे तर त्यामध्ये सुख, समृद्धी आणि प्रेम वाढण्यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे. यानंतर विठ्ठल रुक्माईच्या देवळामध्ये ववसायला जातात किंवा रामसीतेच्या मंदिरामध्ये ववसायला देखील जातात. ववसायला जात असताना आपण कोणतं साहित्य घेऊन जावं किंवा ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात किंवा ववसायला जात असताना आपण कसं ववसायचं किंवा ववसायला आपण काय बोलायचं, यासोबतच गर्भवती महिलाने कसं ववसायचं, विडे कसे पुजायचेत, नवी नवरीने म्हणजे पहिल्यांदाच लग्न झालेल्या मुलीने विडे कसे पुजावेत, विडे कसे घ्यावेत, सुगड पूजन करावे का, अशी बरीचशी माहिती म्हणजे ववसायला जाताना तुम्हाला जे काही प्रश्न पडतात तर त्याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ यानंतर येणारच आहे. दुपारी 3 वाजता आपले व्हिडिओज अपलोड होतात. नक्कीच पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ आला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हळदी कुंकू कसे करावेत, वाण काय द्यावेत, कोणत्या वस्तूला वाण देण्यामध्ये महत्त्व आहे, अगदी योग्य पद्धतीने हळदी कुंकू कसे कधी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ लगेचच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.